ठरलं तर मग या मालिकेच्या खुनाच्या रात्री वात्सल्य आश्रमाच्या परिसरात कोण कोण उपस्थित होतं आणि त्याचे कॉल रेकॉर्ड डिटेल्स नेमके काय आहेत याची संपूर्ण यादी अर्जुनला सापडलेली असते आणि चैतन्याच्या मदतीने हे कॉल डिटेल्स मिळवलेले असतात। दोघांनी येथे भलताच फोन नंबर मिळतो। वात्सल्य आश्रमात गेल्यानंतर साक्षीचा एक फोन बंद असतो आणि दुसरा फोन चालू असतो आणि त्याचेच कॉल डिटेल्स अर्जुनच्या हाती सापडतात आणि अर्जुनच्या हाती लागलेला अनोळखा कॉल डिटेल्स हा साक्षीचा असतो। दुसरीकडे दामिनीला साक्षीच्या दुसऱ्या फोनचे डिटेल्स मिळाले हे तिला समजलेलं असतं। दामिनी सांगायला लागते की साक्षीला तू आता कोर्टाची माफी मागून या आश्रमात तू उपस्थित होती त्या रात्री असं म्हणून ती सांगायला सांगते। मात्र साक्षीच्या मनात वेगळीच भीती असते, कारण की 2 वर्ष झाले ती सांगत असते की मी आश्रमात नव्हते आणि अचानक चूक कबूल करायची ही का असे वेगळेच विचार साक्षीच्या डोक्यात येतात आणि प्रत्यक्षात कोर्टात सुनावणी चालू होत असताना दामिनीने सांगितल्यानुसार साक्षी काहीच करत नाही। त्यामुळे अर्जुन त्याच्या स्टाईलने साक्षीला प्रश्न विचारू लागतो आणि प्रश्नाचा भाडीमारा झाल्यामुळे साक्षी काहीच करू शकत नाही आणि ती तोंडावर पडते आणि इतक्यात अर्जुन कोर्टाकडे मागणी करतो की साक्षीच्या फोनवर फोन करावा, पण त्यासाठी दामिनी ऑब्जेक्शन घेते आणि सांगते की त्याचा काहीच फायदा होणार नाही आणि अर्जुन भर कोर्टात साक्षीच्या दुसऱ्या फोनवर फोन करतो आणि हा फोन साक्षीच्या बॅगेत वाजतो आणि महेशच्या मनात नसूनही साक्षीचा फोन हा अर्जुनच्या स्वाधीन करावा लागतो। आपला दुसरा फोन अर्जुनच्या हाती लागला हे बघून साक्षीला चांगला धक्का बसतो आणि भर कोर्टात तिचा पुन्हा एकदा खोटारडा सिद्ध झालेला असतो।